हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. की सतलोक काय वस्तू आहे, तर तिथली रुची इतकी दृढ बनून जाईल आपली, आपण स्वप्नात सुद्धा आपण इथल्या कुठल्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. ह्या ज्ञानाने होईल. जसा आपण हा नकली पंथ सांगत राहिले, सतलोकाचे गुण गात राहिले, सचखंड सतलोक म्हणत राहिले, सत्पुरुष पण लक्षात होता यांच्या, पण यांना हे नव्हतं माहिती की सतनाम काय आहे, सत्पुरुष कोण आहे, सतनाम काय आहे, सतलोक काय आहे, सारशब्द काय आहे. तेच सत्पुरुष, तेच सतनाम, तेच सारशब्द, तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सारशब्द. हे असं काम यांचं. आणि सतलोकामध्ये काहीच नाही झालं, तिथे तर प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. आत्मा यात जाऊन असा मिळून जातो जसा थेंब समुद्रामध्ये. हे तर यांचे ज्ञान. आणि मग समाधान, पाचही नामे काळाची जप करा, हे यांचं समाधान. आणि जा सतलोकामध्ये. फुटले कर्म तुझे. तिकीट तर काढलं लोकल बसचं आणि जायचं होतं 7 समुद्रापार. विमानाचं तिकीट हवं होतं, ते त्यांच्याजवळ नाही. आणि ही गोष्ट करतात की आम्ही जाणार दुसऱ्या देशांमध्ये. म्हणजे दुसऱ्या देशातून स्वदेशी यायचं असेल, तिकीट तर घेऊन ठेवलं लोकल बसचं. आणि सांगतात त्या विमानाला की सतलोक हिंदुस्थानात येऊ, तर त्या विमानाचं तिकीट तर वेगळंच असतं, त्या लोकल बसच्या तिकिटापेक्षा वेगळं असतं. तर हे सतनाम जे आहे ते इथून सतलोक जाण्याचं तिकीट आहे. आणि सारनाम मग ह्यामध्ये लांबचा रस्ता होईल तर गोष्ट जमलीच. मग तिथेच पोचू सतलोकामध्ये. तर तिथे अशी सृष्टी आहे जी इथे तर काळाने डुप्लिकेट बनवून ठेवली आहे. सारं मटेरियल नकली, 5 तत्व 3 गुणांनी. हे नाशवंत आहे ते सगळे काही भगवान यांचे. देवता कृत्रिम सगळे नाशवंत आहेत. आणि तिथे सतलोकामध्ये आता परमात्म्याने आता ज्ञान ऐकूया. जसे की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक 29 मध्ये सांगितलंय की तद्ब्रह्माला जाणून आणि सारे अध्यात्म ज्ञानाशी परिचित, सगळ्या कर्मांशी परिचित प्राणी केवळ जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यूपासून सुटकेचा प्रयत्न करत असतात. ते त्या तद्ब्रह्माला जाणत असतात. तद्ब्रह्माच्या विषयी अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म. ते तद्ब्रह्म कोण आहे, तो भगवान कोण आहे, ज्याला जाणल्यानंतर प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटकेचा, म्हातारपण आणि मृत्यूपासून सुटकेचाही प्रयत्न करत असतो. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीताजीमध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदातापेक्षा वेगळा आहे. आणि तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. गीताजींच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर. तो अविनाशी परमात्मा आहे. आणि बाकी हे सर्व नाशवंत आहेत. गीता ज्ञानदाता स्वयं म्हणतो की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले. गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 मध्ये आणि 9 मध्ये, गीतेच्या अध्याय नंबर 2 श्लोक 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये हे स्पष्ट केलं आहे गीता ज्ञानदात्याने की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर गीता ज्ञानदाता नाशवंत. आणि गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 2 पुरुष सांगितले, दोन्ही नाशवंत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. कारण की त्यात स्पष्ट केलं आहे की हे आणि यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत सगळे स्थूल हे नाशवंत आहेत. जीवात्मा तर कोणाचा मरतच नाही. म्हणून 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्य
परमात्मा इति उदाहरतः, ज्याला परमात्मा म्हणू शकतात तो आहे परमात्मा, श्रेष्ठ आत्मा. श्रेष्ठ आत्मा तो असतो जो कधी दुःख देत नाही आणि सुख देत असतो. आणि जिथे गेले पाय कापले, मारले आणि छानपैकी मिष्टान्न भोजन दिलं काजू किसमिसचं, तर तो श्रेष्ठ आत्मा थोडाच झाला. हे सगळे सुद्धा खाऊ घालेल आणि दुःख पण देणार नाही, ना मृत्यू होतो, तो आहे श्रेष्ठ आत्मा, तो परमात्मा आहे, तो आपला प्रभू आहे, परमेश्वर आहे. आणि य लोकत्रयम आविष्य, आविष्य विभरती, आविष्य म्हणजे प्रवेश करून. आवेश्वर आहे तो अविनाशी परमात्मा आहे. तर इथे काय सांगितलं आहे, आणि तो सतलोकात राहतो. गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणारे स्थान, आणि तिथे जाऊन परमशांती मिळेल. आता काय सांगितलंय, जसं या महापुरुषांनी पण हेच सांगितलंय की सचखंडामध्ये हे सुख आहे, सचखंडामध्ये असं सुख आहे, सतलोकात अशा सुविधा आहेत, तिथे जाऊ. बिलकुल अशी सृष्टी असेल, परंतु मृत्यू कधीच होणार नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर आपल्या इथे मृत्यू नाही झाला तर उन्हाळा हिवाळा पाहिला आम्ही इतके धीट झालो, आपण काय हरकत नाही. हे तर सहन करण्याची आपल्याला सवय झाली आहे. आणि म्हातारपण नसेल तर आपण कुठेच जाणार नाही, काय परवा तिथली. आणि मृत्यू झालाच तर सांगा, हा मृत्यू तर सगळ्यात वाईट काम. सगळं जीवन ही व्यवस्था करण्यात आपण घालवत असतो. वृद्ध म्हातारपण ही जी लास्ट स्टेज असते, तोपर्यंत सगळं शरीर कंडम होऊन जातं, उठता येत नाही की बसता येत नाही, ना डोळे काम करतात ना हालचाल होते. पहिलं तर इथं त्याला खूप त्रास होतो आणि पुढे यमाचे दूध ठोकतील. तर परमात्मा म्हणतात की जे खरी भक्ती नाही करत, म्हणतात जीवित जग में जुती पड़े फिर जब दौड़े छाती. परमात्म्याने खूप सखोल ज्ञान समजावलं पुण्यात्म्यांनो. खूप दिवसांनी समजेल तुम्हाला, कारण की तुम्ही पहिल्या इयत्तेतील बालक आहात. कोणी दुसऱ्या इयत्तेचा, कोणी 1 वर्षाचा, कोणी 2 वर्षांचा, कोणी 6 महिन्यांपासून, कोणी 1 महिन्यांपासून. करत राहा हेच, कारण हा कोर्स आहे कम्प्लीट. आणि हे अंतिम श्वासापर्यंत अभ्यास करावा लागेल तुम्हाला, जेव्हापर्यंत तुम्ही पृथ्वीवर आहात. असं समजा की हा आपला प्रवेश आहे ह्या विद्यालयात, ह्या कॉलेजमध्ये. आणि जेव्हा तुमचा हा अभ्यास पूर्ण होईल, जेव्हा इथून निघून जाल, इथे नाही राहणार, सतलोकात जाल सरळ, तिथे सुविधा मिळतील साऱ्या या अभ्यासामुळे. जसं मुलगा कॉलेज शाळेत शिक्षण घेतो, तर त्या अभ्यासाचं फळ त्याला त्या कॉलेजमध्ये नाही मिळत. तिथे जाऊन जर कोणी बडबड करत असेल तर तो आपलं जीवन नष्ट करतोय. तिथे सुविधा घेत राहिलाय, पिक्चर बघतोय, चांगलं खाणं खातोय, दारू बिरू शराब पितोय आणि अभ्यास नाही. तर इथे जे अन्य कार्य आपण करत आहोत ते ह्या कॉलेजच्या नियमांच्या विपरीत आहे. हे नाही करायचं आपल्याला. इथून तर आपण आपला अभ्यास करून, मेहनत करून, भक्ती करून, आणि ही सुविधा आपल्याला सतलोकात मिळेल. जो मुलगा शाळेत कॉलेजमध्ये जातो त्याच्या सुविधा त्याला बाहेर फील्डमध्ये मिळते, तिथे नाही मिळत. परमात्म्याने हा दास पाठवून दिला आपल्यासाठी इथे टीचर बनवून. आणि तुम्ही स्टुडंट विद्यार्थी आहात. आणि हे आधुनिक इन्स्ट्रुमेंट हे गॉड गिव्हन आहे असं नका समजू. मनुष्याचा शोध आहे हा मनुष्य इथे होता 4 युग झाली. मागचा इतिहास बघून घ्या. एक रेडा आहे, बग्गी एवढं स्थान असायचं. आता त्याच्यात 6 खेचरं जोडली गेली, घोडे. आता त्यातूनच फिरतायत हे मानव. कुठे काय होतं, यांच्याकडे पूर्वी मातीच्या हे कटोऱ्यात रोटी खात असत, कटोऱ्यामध्ये. तर हे देवाने दिलं आहे की एक टीचर घरी बसून शिकवतो, ऐकतील, अभ्यास करतील मुलं आपल्या देवाची सगळी लेक्चर. हा दास लेक्चर देईल, भगवानाने दिलेलं ज्ञान घरी बसून ऐकतील आणि शिकतील आणि गदगद होऊन जातील घरी बसून. ना हे इन्स्ट्रुमेंट मनुष्य बनवत, ही चूक आहे त्यांची. स्वप्नात सुद्धा विचार नका करू. म्हणून दात्याने दया केली. हे आत्ताच बनलं हे टीव्ही बीव्ही, हे आधी नव्हते. 5500 वर्ष झाली कलियुगात येऊन, आता ही मधली पिढी आली. म्हणून देवाने तुम्हाला शिक्षित पण केलं आणि या सुविधा, इन्स्ट्रुमेंट दिले, प्रोजेक्टर दिला. इतक्या दूर बसून सहजपणे प्रमाण बघू शकतात. निसंशय होता 1 मिनिटामध्ये ज्ञान समजायला लागतं. आता तो सतलोक किती सुखदायक आहे. मन तू चल रे सुख के सागर. सुखसागर कशाला म्हणतात? जिथे दुःख नावाची चीज नसते, केवळ सुख ही सुख असतं. जसं समुद्रात समुद्री नाव
200 किलोमीटर चालली जाते. इकडे तिकडे बघतो तर कोणती दुसरी वस्तू पाण्याशिवाय दिसत नाही. जिथे पाहू तिथे पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे सतलोकामध्ये म्हणाले परमात्मा. आणि बरोबर त्या सत्पुरुषांनी पण ज्यांना घेऊन गेले होते, साक्षीदार बनवले, प्रत्यक्ष द्रष्टा बनवले, त्यांनी सांगितलं की तो सुखसागर आहे. तिथे कुठली दुःख नावाची वस्तू नाही कुठे सुद्धा. शंखों लहर मेहर की उपजे और कहर नहीं जा कोई, दास गरीब अचल अविनाशी और सुख का सागर सोई. आता काय सांगतायत गरीबदास साहेबजी, परमात्म्याचे प्रत्यक्ष द्रष्टा, भगवानाला पाहून, त्याचं स्थान पाहून. जसं पुण्यात्म्यांनो दासाबरोबर बरेच वेळा अशी कहाणी घडली आहे. हे मागचे संस्कार होते. ती भक्ती उफाळून येत होती. तर किती वेळा अशी मनाची स्थिती होत असायची, जसं आपल्याला कोणी वाईट बोललेलं असेल त्याने दुःखी पण होतो, कुठलं टेन्शन आलेलं असतं, किंवा कोणाच्या विषयी आणि तसा द्वेष भरलेला असेल तर तो नक्कीच लयाला जाईल. अगदी स्वप्नासारखं खूप वेळ विचार करत बसतो की हे असे त्याने कष्ट दिले होते, निकामा मनुष्य, हे मनातच येत नाही. आणि असं असतं की जसं आपल्यासारखे दिसतात. कोणतंही टेन्शन कुठल्या प्रकारचं आपोआप नष्ट होऊन जातं. खूप वेळपर्यंत, म्हणजे थोडा वेळपर्यंत राहतं तिथे. तिच्या जाण्यानंतर बघतो पुन्हा तेच जसंच्या तसं. त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने असं करायला नको होतं. आणि ती चिंता, ते टेन्शन परत स्टार्ट होऊ लागतं. तर ती एक कृपेची लहर होती. म्हणजे आपला शत्रूसुद्धा मित्र दिसायला लागला होता. ती लहर अशी आतून उठून आली आणि तिच्या जाण्यानंतर पुन्हा तोच कहर जसाच्या तसा. त्याने असं केलं, हे असं झालं, फलाणं झालं, ते कसं होईल. तर ही कहरची लहर सुरू होईल. ती कृपेची लहर होती. तर गरीबदास साहेबजी म्हणतात, शंखों लहर मेहर की उपजे. तिथे सारे असे उमंग उठतील, कोणाविषयी द्वेषच नाही वाटणार, करण्याने इच्छेनेही नाही होऊ शकणार. तिथे व्यवस्थाच अशी आहे. आणि तिथे कुठली राग द्वेषाची गोष्टच नाही. कोणी ना कोणी आता हावच नाही कुठली. इथे आपण डाकू बनलो, धनी बनलो, लुटेरे बनलो, डाके घातले, लाच घेतली आणि भेसळ केली, 36 पंगे घेऊन करून जुगारसारखे केले. सुखी व्हायचं होतं तर दुप्पट दुःख होत जाते. पाप जमत जातं तुमच्या डोक्यावर. ते धन तर तुमच्याजवळ राहणार नाही, कोणत्या तरी कारणाने निघून जाईल आणि पाप सुरक्षित राहतील आणि दुपटीने भोगावे लागतील. आता परमात्मा काय सांगतात कि शंखों लहर मेहर की उपजे और कहर नहीं जा कोई, दास गरीब अचल अविनाशी सुख का सागर सोई. तो सुखसागर आहे सतलोक, जिथे अचल अविनाशी शाश्वत स्थान, तो सतलोक आहे. आणि मग काय सांगतात, जोपर्यंत तुम्ही सतलोकात नाही जाणार, परमसंत तुम्हाला नाही मिळणार, तोपर्यंत तुम्ही इथे काळाच्या व्यवस्थेची जितक्या पण पूजा साधना वेदांपर्यंत करत असाल किंवा अन्य काही साधना ह्या तत्वापेक्षा वेगळ्या करत असाल, त्यापासून काय प्रतिफळ तुम्हाला मिळेल. काय सांगतायत, कोट जन्म तन बरमत हो गे, कुछ ना हाथ लग्या रे, कुकर सुकर खरबया बोरे, कौवा हंस बुगारे. कोटि जन्म तू राजा की ना मिटी न मन की आशा, भिक्षक होके दर दर घूम लिया मिला न निर्गुण रासा. इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण धर्मराया, विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया. असंग जन्म तन मरता होगे, जीवित क्यों ना मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे, बहुर न दे धर रे. दोजक भिष्ट सभी ते देखे, राजपाट के रसिया, तीन लोक से तरपत नाही, ये मन भोगी खसिया.
सतगुरु मिले तो इच्छा मेटे, पद मिल पदे समाना। चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थान। चार मुक्ति जहां चंपी करती, माया होरी दासी। दास गरीब अभय पद पर से, वो मिले राम अविनाशी। आता हे सांगितलंय की ज्या साधना तुम्ही करत राहिलात सतनाम आणि सारनामा व्यतिरिक्त, त्याने तुम्हाला काय मिळालं? कोटि जन्म तोय भरमत हो गे, कुछ नहीं हाथ लगा रे। कुकर कुत्ता सुकर सुअर खरगदा, कुकर सुकर खरबया बोरे, कौवा हंस बुगारे। कोटि जन्म तू राजा की ना, कोटि जन्म तू राजा की ना, मिटी न मन की आशा। और भिक्षुक होकर दर दर घूम लिया, ये मिला नहीं निर्गुण रासा। काय म्हणतात गरीबदास साहेबजी आपल्या परमात्म्याला साक्षात बघून? पुण्यात्म्यानो, आजचा सारा सत्संग आणि म्हणजे हा जो 3 दिवसांचा सत्संग स्टार्ट जिथून झाला होता की परमात्मा कोण आहे आणि हा जन्ममृत्यूचा रोग आपला कसा नाश होईल, याचे जोपर्यंत आपल्याला प्रमाण नाही मिळणार की कोणत्या महापुरुषांचा असा रोग गेला आणि त्यांनी कोणता मंत्र कोणत्या औषधाचा प्रयोग केला, तर तोपर्यंत आपल्याला दृढ विश्वास नाही होऊ शकत की जे उपचार आपण पुढे करणार आहोत हा आपल्याला स्वस्थ तरी करेल की नाही। तर जेव्हा हा दृढ विश्वास होईल तेव्हा तुम्ही याला समर्पित होऊन जाल आणि असं काम होईलच होईल, कारण हे प्रमाणित आहे आणि होऊन चुकलंय। तर ह्याच्यात काय सांगितलंय के साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये तो मल अखाड़ा जीतेंगे भाई युगन युगन के माल। हे चांगले आत्मे जे युगायुगांपासून परमात्म्याच्या चरणांवर कोणता ना कोणता संघर्ष करत आले आहेत, त्यांच्यापैकीच आज सफल होतील। जसे पैलवान असतात, एक्झरसाइज करतात, एक दुसऱ्याबरोबर कुस्ती खेळत संघर्ष करत राहतात, तर जेव्हा त्यांचा आमना सामना दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याबरोबर होतो तेव्हा त्यांच्यापैकीच विजयी होतो जो आधीपासून प्रॅक्टिस करतो। तर तुम्ही युगायुगांपासून करत आला आहात, आजची गोष्ट नाहीये। तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जी साधना आपण करत आलो होतो त्याचा लाभ होणारच होता आणि होतच आलाय। तुम्हाला तर काहीच माहिती नाही, तुम्ही तर बालक आहात, विद्यार्थी आहात। टीचर ही मास्टर सांगत असतात आणि डॉक्टर सांगत असतात की जी वस्तू तुम्ही खात होता त्याचा लाभ असा होणार नव्हता। तर काय सांगितलंय की कोटि जन्म तू राजा की ना, मिटी न मन की आशा। भिक्षुक होकर दर दर घूम लिया, पर मिला नहीं निर्गुण रासा। जसे पुण्यात्मा असे होते, राज्याचा पण त्याग करून परमात्म्याच्या शोधात चालू पडले आणि कुणी वनामध्ये गेला, त्यांचा असा विचार होता की वनामध्ये साधू संत राहतात, डोंगरावर गुफांमध्ये राहतात आणि त्यांना भगवान मिळाला असेल ते आम्हाला सांगतील, आम्ही पण साधना करू। पण त्यांच्याकडे ते गेले, त्यांनी जसे त्यांना मार्गदर्शन केले तशी त्यांनी साधनासुद्धा केली। त्यांच्याद्वारे सांगितली गेलेली साधना आणि भक्तीने काय बेनिफिट झाला? राजा बनून गेला, इंद्राचे स्वर्गाचे राज्य प्राप्त झाले। पण समय जेव्हा पुरा झाला त्याच्या राज्याचे त्याचे पुण्य समाप्त झाले आणि परत पृथ्वीवर आला। मग पृथ्वीवर राजा बनला। राज्य खासने पूर्ण झाल्यावर परत इथे पृथ्वीवर कुत्रा गाढव डुकराची योनी प्राप्त करून इथे भटकत राहिलाय। तर काय सांगतायत? कोटि जन्म तन भरमत हो गे और कुछ नहीं हाथ लग्या रे। आता आपण सगळे जोपर्यंत सत्संग नाही ऐकत, आपल्याच विचारांमुळे समाजाकडून ऐकलेल्या त्या ज्ञानामुळे आपण कुठल्या रंगाने रंगलो होतो, घरे बांधली, उत्तम कार घेतली आणि चांगली प्रॉपर्टी बनवली आपल्या मुलांसाठी, आता त्याचा मृत्यू होईल। ते घर आणि ती कार त्याच्या कुठल्या कामी आली? थोड्या दिवसानंतर मुले पण दुर्घटनेत किंवा कुठल्या रोगाने मरण पावली, घर तिथेच राहिले। तर सांगण्याचा भाव असा आहे, परमात्मा सांगतात की कोट जन्म तन बरमत हो गे, कुछ नहीं हाथ लग्या रे। इथे मृत्यू होईल,
पुण्यपापाच्या आधारावर स्वर्ग आणि नरकात गेला. तिथे आपला समय जेवढा निर्धारित होता, स्वर्गाचा पुरा केला, मग नरकाच्या निर्धारित समय पूर्ण केला, मग 80 लाख योनी भोगण्यासाठी पृथ्वीवर, आणि पृथ्वीवर आता परत कुत्रा बनला. कुत्र्याचा समय पूर्ण होताच गाढवाच्या योनीत, गाढवाचा पुरा होताच डुकराच्या योनीत. आता इथे गरीबदास साहेबजींनी सांगितलंय, आगे गए ना बावडे और रहते भी सब्जा. बावडे म्हणजे परत आले, और रहते भी सब्जा, और बिन साहेब की बंदगी की ठेव ठिकाणा ना. आता जसे इथे पुण्यपाप केले, पुण्याच्या आधारावर स्वर्गात गेले. आत्ताच आपल्याला सांगितलं स्वर्गाचा समय पुरा होताच बळाने बायफोर्स, जसे इथे जबरदस्तीने मृत्यू तुम्हाला दिला जाईल, असे जबरदस्तीने तिथून मृत्यू करवून तुम्हाला नरकामध्ये, नरकाचा समय पूर्ण होताच सांगतात चला गाढवाच्या योनीत, गाढवाचा समय पुरा होतात चला कुत्र्याच्या योनीत, त्याचा पुरा होतात चला डुकराच्या योनीत. तर पुण्यात्म्यांनो, परत एक टर्न वाईज, एक नंबर, एक मनुष्य जीवन परत मिळते प्राण्याला 84 लाख योनींचे कष्ट भोगल्यानंतर. तर त्याच्यामध्ये जर संत नाही मिळाले आणि हा मार्ग नाही मिळाला तर परत तेच चला तर त्याच चक्रात परत पडाल. पुरा प्रोसेस आहे ही 84 लाख योनींमध्ये फिरण्याची. तर ह्यासाठी सांगतात, कोट जन्म तन भरमत होगे कुछ ना हाथ लग्या रे, और कुकर सुकर खरबया बोरे कौवा हंस बगारे. कोटि जन्म तू राजा की न मिटी न मन की आशा, और भिक्षुक होकर दर दर घूम लिया मिला ना निर्गुण रासा. तुम्ही असे पण साधक झाले असाल कोणत्या जन्मात, जसे घर सोडून गेले आणि मग कारण की घर सोडून जंगलात जाऊन बसले आणि जंगलात भूक लागली, वनातून परत आला, भिक्षा मागितली. अशी पण पुण्यात्मांची माहिती आम्हाला मिळाली की हा अशी साधना करत होता. गावातून खाणं मागून आणत होता, ओली कोरडी जशी कोणी देईल तशी, आणि 1-2 रोटी खायचा, बाकी टांगून ठेवायचा कपड्यात बांधून वृक्षावर. ती वाळून जायची 2-3 दिवस, त्यांनाच भिजवून खायचा, मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मागायला जायचा. तर परमात्मा म्हणायचे, तुम्ही असे पण साधक झाला असाल जे अशा श्रद्धेने, असे संयमी पण होते, आणि ज्या कारणाने तुम्हाला काय मिळाले, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वरुण धर्मराया, विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया. अशी साधना, असे खूप वैराग्य बनवून, सगळे काही त्यागून, इतके संयमी राहून, कठीण साधना करून सुद्धा तुला काय मिळाले, इंद्र कुबेर वरचे देवता बनवून टाकले. इंद्र कोणाला म्हणतात? स्वर्गाच्या राजाला. आता पुण्यात्म्यांनो, आपण तर इथे MLA MP सरपंच पण बनल्यावरती समजतो की आपण काय बनून गेलो. अजाणतेपणाने, बिगर ज्ञानानेही बडबड करतो प्राणी. आता याने तुलना होऊन जाईल की राज्याची काय आवश्यकता आहे, कसे आहे हे राज्य, एक हा इंद्र कसा बनत असेल. ह्याचा एकतर हा इतके पुण्य करेल, धर्मयज्ञ करेल, 100 मण देशी तूप, एका मणात 40 किलो, 100 मण देशी तूप एका वेळच्या यज्ञामध्ये लावले. त्याच्यात हवन पण होईल, भंडारे पण होतील. आता जसे ज्याच्यात 100 मण तूप म्हणजे 4000 किलो जसे तूप लागले, तर तिथे अन्य खर्च किती होईल, आटा, मीठ, मिरची डाळीचा, तर त्याची तर गणतीच नाही. तर असे 100 यज्ञ करेल ज्यामध्ये 100 मण देशी तुपाचा प्रयोग होईल. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन आहे, प्रमाण कंडिशन्स आहेत त्याच्या, की जर मर्यादा भंग झाला तर तो यज्ञ आपला मानला जाणार नाही. आणि 100 यज्ञांमधला एक जरी खंडित झाला तर नव्याने परत सगळे करावे लागेल. त्याने काय मिळेल? इंद्राची पदवी मिळेल. इंद्राचे म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्र असतो, जसे प्रधानमंत्री माना भारताचा राजा. तर ह्या प्रयत्नाने, ह्या क्रियेमुळे त्याला इंद्राची पोस्ट मिळेल.
त्या प्राण्याला स्वर्गाचा राजा बनून जाईल. आता त्या स्वर्गात तर साधा व्यक्ती सुद्धा जाऊन विचार करेल की मी सुखी होऊन जाईल, भोळेपणाने, अज्ञानाने. आता परमात्मा आपल्याला काय ज्ञान देऊ इच्छितात की ज्ञानामुळे तुम्हाला सतलोकाची इच्छा जागृत होईल. आता काय सांगू इच्छितात परमात्मा की तुम्ही इथे छोटेसे राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असता आणि ते इंद्राचे राज्य इतकी साधना करण्याने प्राप्त होईल. दुसरी त्याची पद्धत अशी आहे की इतके तप करेल, तपामुळे राज्यसुद्धा प्राप्त होत असते. परत त्याच्यात सुद्धा टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर वर्तमान जो स्वर्गाचा राजा असतो इंद्र, त्याला एक आणखी सूचना असते की तुझ्या शासनकाळामध्ये जर इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी क्रिया केली त्याला मध्येच पदमुक्त पदरहित केले जाईल आणि त्या आत्म्याला त्याच्या पदावर विराजमान केले जाईल. तर त्याला चिंता लागून राहते की स्वर्गाच्या राजाला की कोणी पृथ्वी लोकामध्ये इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी ही क्रिया ना करेल. त्याला खंडित करण्यासाठी त्याचे डोके सारखे कायम करत असते. तुम्ही पाहत राहा इथे ह्या पृथ्वीचे एक छोटेसे MLA MP मंत्री मुख्यमंत्री बनण्यासाठी हे किती उपद्रव करतात. तुम्हाला माहिती आहे राजनीती किती धोकादायक आहे. आणि तिथे पण तीच राजनीती, तो इतक्या खालच्या स्तराचं काम करतो इंद्र, विचार पण नाही करू शकत. आपल्या पत्नीला सुद्धा पाठवून देतो आपल्या स्वार्थसिद्धीसाठी कुठल्या गैरपुरुषाकडे. तर खाक हे राज्य, खाक ही राजनीती. तर असेच एक मार्कंडेय नावाचे ऋषी बंगालच्या खाडीत तपस्या करत होते. इंद्राचे दूत म्हणजे त्याने गुप्तचर सोडलेले असायचे पृथ्वीवर. त्यांचे देवता इथे गुप्त रूपात फिरत असतात आणि त्यांचे असे सूक्ष्म शरीर असतात. हे खूप लांबलचक होऊन जाईल जर मी हा दुसरा चॅप्टर सुरू केला तर, कारण की तुम्ही आजचं ज्ञान तर ऐकलंच नाही. त्या अज्ञानाला ज्ञान मानून ग्रहण करून ठेवलंय. पण सिम्पलचं इतकंच सांगेन की त्याचे दूत गुप्तचर CID वाले फिरत असतात आणि त्यांना पत्ता लागला की एक असे ऋषी मार्कंडेय नावाचे ऋषी खूप वेळापासून बसलेत, तपस्या करत आहेत. इंद्राला चिंता लागली की ते तुझी गादी ना हिरावून घेतील. ते तपभंग करण्यासाठी, साधना डिस्टर्ब करण्यासाठी त्याने एक उर्वशी पाठवली. एक स्त्री आली खूप सुंदर आणि तिने त्या ऋषींसमोर थोड्याशा दूर अंतरावर डान्स करायला सुरुवात केली, नाचणं सुरू केलं. आणि तिथे एका सिद्धीने तिथलं वातावरण असं बनवलं जसं ना गरमी ना थंडी, आणि सुगंध उठतोय जिथे चारही बाजूंनी असं वाटलं. खूप मनमोहक वातावरण बनवलं. आता ती नाचते आहे. मार्कंडेय ऋषींचे अर्धे डोळे उघडे आहेत, अर्धे बंद आहेत. जेव्हा तिचे सगळे डान्स करून झाले, शेवटी ती निर्वस्त्र झाली, तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे बेटी, हे माई, हे भगिनी, आपण इथे कशासाठी आलात? तेव्हा उर्वशीने कपडे घालत सांगितले की हे ऋषी, माझे हे रूप पाहून अन्य ह्या वनखंडाचे, ह्या वनाचे, ह्या डिव्हिजनचे, ह्या तुकड्याचे जितके काही अन्य ऋषी महाऋषी आहेत ते तर डळमळून गेले आणि आपले तप सोडून उभे राहिले मला पाहायला. पण नाही माहिती की तुमची समाधी कुठे गेली होती. हे तुम्हालाच माहिती. तुम्ही डगमगला नाहीत. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले की माझी जी समाधी होती, समाधी काय होते की इथे बसून ते आपल्या दुर्बिणीने, आतल्या डोळ्यांनी, ह्या आपल्या आपल्या भक्तीने रेंज कमी होते किंवा वाढते. ते सांगतात की मी ह्या ब्रह्मलोकामध्ये मी नाच बघत होतो आणि तिथे नाचणाऱ्या स्त्रियांची तुझ्यासारख्या तर 7 दासी होत्या. तर तुझा नाच मी का बघू? त्या तर तुझ्यापेक्षाही सुंदर होत्या, तुझ्यासारख्या तर दासी होत्या,
तिथे मी समाधी लावत होतो. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे. ह्याने दूध पाणी चालले जाईल, वेगळे वेगळे होईल. एका बाजूला तर असे होते की मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला सर्वोच्च मानले होते. तर उर्वशी म्हणू लागली की महाराज, आपण एक वेळ इंद्रलोकामध्ये चला. तर मार्कंडेय ऋषी म्हणाले की तुझ्यापेक्षा कोणी अजून सुंदर असेल तर पाठव, ती पण ट्राय करून घेईन. तर उर्वशीने म्हटलं की मी इंद्राची पट्टराणी मीच आहे. म्हणजे सगळ्यात ब्युटिफुल, सगळ्यात खूप सुंदर स्वर्गातल्या अप्सरांमध्ये एक असते, ते शची नाव आहे तिचे, आणि ती इंद्राची पट्टराणी आहे. तर ती म्हणते की मीच सगळ्यात सुंदर स्त्री आहे त्या स्वर्गलोकाची, आणि मी इंद्राची पट्टराणी म्हणजे मुख्य पत्नी आहे. मार्कंडेय ऋषी म्हणाले की जेव्हा हा इंद्र मरून जाईल तेव्हा तू काय करशील, कारण की हे तर नाशवंत आहे. तिने शचीने म्हटले, उर्वशीने म्हटले, म्हणजे उर्वशीने म्हटले की मी 14 इंद्रांचा भोग घेईन. आता पुण्यात्म्यांनो, आपला आपला अंदाज लावून घ्या. आपण काय भक्ती करता आणि काय प्राप्ती होईल, हा मार्ग सोडून अन्य जे साधना करतात तिथून. आता ती काय म्हणते उर्वशी, ती किती पुण्यात्मा होती, तिने किती धर्म आणि पुण्य केले असतील. ती सांगते की हे 14 इंद्र मरून जातील, मरून आपला शासनकाळ पूर्ण करून यांचा मृत्यू होत राहील, आणि मी अशीच्या अशीच राहीन. मी त्यांची पत्नी राहीन, इथली पट्टराणी. ही पण एक पोस्ट आहे. आणि नेक्स्ट इंद्राची ती पत्नी बनेल. ती आपले 14 असे ते अजून 72 चतुर्युग, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग, ह्या 4 युगांचा एक चतुर्युगी असतो. अशा अजून 72 चतुर्युगांपर्यंत 1008 वर्षांपर्यंत समजा, 1008 हे चतुर्योगी पर्यंत हा ब्रह्माचा एक दिवस असतो, 1008 चतुर्युगांचा. तर आणि परत रात्री ती नष्ट होऊन जाते. तर म्हणतात की ह्या एका दिवसात, ब्रह्माच्या एका दिवसात हे 14 इंद्र नष्ट होतात. तर ती काय म्हणते, ब्रह्माच्या एका दिवसात 1008 चतुर्युगांपर्यंत मी तर अशीच्या अशीच पत्नी बनून राहीन, इथल्या स्वर्गाची देवी. आणि जो इंद्र आहे ते 14 इंद्र मरत राहतील, मी कॉन्स्टंट राहील जोपर्यंत, मग मी पण, माझा पण मृत्यू होईल. आता मार्कंडेय ऋषी परिचित होते त्याला. मार्कंडेय ऋषी म्हणाले की 14 इंद्र पण मरतील तेव्हा तू काय करशील. तर ती काय म्हणते, नियम सांगते, त्याचे प्रतिफळ सांगते, सत्य सांगते की जितके आत मी भोगीन तितके ते गाढव बनतील मृत्यूलोकात, पृथ्वीवर, आणि मी गाढवीण बनेन. मार्कंडेय ऋषी डोक्यावर हात मारून घेतात. मग जिथला राजा गाढव बनेल आणि तिथली पट्टराणी गाढवीण बनेल, तर मला अशा लोकात का घेऊन चालली होतीस तू. तेव्हा त्या इंद्राणीने म्हटलं की ह्यासाठी नेणार होते की माझी इब्रत राहिली असती, नाहीतर माझी टर उडवतील, मला सजा दिली जाईल की तू हरवून आलीस, किंवा दंड देत होतो. तो ज्या मुलींना पाठवतो कोणाला, जसे विश्वामित्र तपस्या करत होते, उर्वशीला पाठवले. ह्याच इंद्राने त्याला त्याच्याबरोबर त्याचा संपर्क झाला. एक मुलगी झाली ना, जेव्हा जन्म दिला ना, सोडून जाते, सांभाळ ऋषीजी, मग मात्र विश्वामित्र परेशान होतो. तर अशी स्थिती आहे यांची. तर ती काय म्हणते की आपली इब्रत राखण्यासाठी, आणि असा तो इंद्र ह्या ऋषींना, मुलींना, ज्यांना स्वर्गात सुखी मानतात, स्वर्गात सुख होत असते,
त्यांचा तो नोकर आहे त्याचे सारे त्या इंद्राचे, आणि त्यांना बायफोर्स पाठवतो की जा त्यांचा धर्मभंग करून ये, नाहीतर तुला सजा देईन. तिथे स्त्रियांना चापकाने मारले जाते, जे स्वर्गाचे रहिवासी म्हणवतात. ह्या भीतीमुळे ती म्हणते की मला जी आज्ञा होईल सजा दिली जाईल, तुम्ही एक वार चला तर. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले होते की कशासाठी घेऊन जाणार होतीस, की आपली इब्रत राखण्यासाठी. ते तिला म्हणाले की तू पण हारून आलीस, सर्वात सुंदर होती, सगळ्यात शक्तिशाली होती. तेव्हा पर मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे भोळी आत्मा, तू आजही गाढवीन, कारण की 14 इंद्र भोगतेस आणि मृत्यूनंतर तू स्वीकार करतेस तू परमनंट गाढवीण. तर मग गाढवणीची इब्रत असते का कधी, आणि इब्रतीची ठेकेदार बनून बसलेस. निघ इथून. मग काय झाले की इंद्र आला तिथे, स्वर्गाचा राजा आला आणि म्हणू लागला की हे बंधू नवाज, आम्ही हरलो, तुम्ही जिंकलात, इंद्राची गादी प्राप्त करा. मार्कंडेय ऋषी म्हणू लागले, अरे 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 इंद्रा, तू काय म्हणतोयस. इंद्राची गादी तर आमच्यासाठी कावळ्याची विष्ठा आहे, आम्हाला नाही पाहिजे, ती तुलाच ठेव. आणि मग मार्कंडेय ऋषी म्हणाले, इंद्रा गोष्ट एक बस इथे. आता इंद्र तर खुश झाला, ऋषीने देऊन टाकली गादी परत. आता आपल्याला तर इतके ज्ञान आहे. तेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला मार्कंडेय ऋषींनी की बघ, मृत्यू उपरांत तू पशु बनशील, गाढवाच्या योनीत जाशील. ये, तुला तुझी अशी भक्ती सांगतो की तुला मोक्ष मिळेल, ब्रह्मलोकात चालला जाशील. आता इंद्र काय म्हणत आहे की महाराजजी, आता तर मौज करू द्या, नंतर बघीन, नंतर बोलवा. आता पुण्यात्म्यांनो, सगळ्यांचे हेच आजारपण आहे की स्वर्गाच्या देवतांना पण आहे, आपले पण हेच आहे. आता जसा हा दास कोणाला, आपल्या मित्राला प्रिय, जसे दास ज्युनियर इंजिनियरची नोकरी करत होता जेईची, तर आपल्या त्या मित्रांना पण प्रयत्न केला समजावण्याचा. ज्याला जे थोडेसे ज्ञान समजले होते त्याला बसवून समजावण्याचा प्रयत्न केला. तर ते काय म्हणत होते की नंतर पाहू, नंतर पाहू. नंतर काय बघणार, गाढव बनल्यावर तर कुंभार बघेल तुला. अडीच मणांचं ओझं कमरेवर आणि काठी पडेल पाठीवर. बघायचं, आता पहा, संतांचे विचार ऐक आणि वाईटपणा सोडून दे आणि भक्ती कर. बघायचं तर आता आहे, नंतर काय बघणार. वास्तविकता तर ही असते की कोणी दारूचा घोटबीट मारेल आणि 2 पैसे मिळाले की बकवास सुरू करतो हा प्राणी. 2 पैसे माया जास्त झाली ना, तर हे नरकात जाण्याचे तिकीट झाले ना, लगेच होऊन जाते. तर ह्याच्यासाठी कधी कुठली गोटी सुटू नये, कुठली लाच सुटू नये. आणि कोणी 100 दुष्कृत्यांमध्ये ग्रस्त होतो प्राणी, तर त्या कारणाने असं म्हणतो नंतर बघू. नंतर म्हटलं तर म्हणतो की कोणी पाहिली आहे, बघितली जाईल. आता सांगा, आता एक आंधळा जात आहे जंगलाकडे, वनाकडे, आणि त्याने कोणी म्हणेल, डोळस सुरदास, इकडे जाऊ नकोस बाबा, हा रस्ता ठीक नाही, खूप भयंकर दुःख होईल तू ह्यावरून गेलास तर, जंगली जनावरं आहेत तिथे, काटे आहेत, खूप वाईट अवस्था होईल. आणि तोच आंधळा तेच बोलू शकतो ज्याने कोणती गुटी लावून ठेवली असेल किंवा भांग प्यायला असेल, तो म्हणू शकतो अशा गोष्टी, कोणी पाहिलंय बघू नंतर. आता आंधळ्याला दिसत नाही, ज्याला दिसतंय त्याचं ऐकत नाही, आणि मग म्हणतो की कोणी पाहिलंय. ज्याने पाहिलंय तोच सांगतोय की हा रस्ता चुकीचा आहे तुझा. तर पुण्यात्म्यांनो, तीच स्थिती आज आपली होती. आपण आता ह्या काळाची भांग खूप पिऊन ठेवली आहे सगळ्यांनी. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी और सब गट आण अडी, किस किस न समजाऊ या कुआ भांग पडी. एका ठेक्यावर दारू पिऊन जर 10 कॅन्डिडेट येत असतील आणि साऱ्यांची एकसारखी गतिविधी, एकसारखे बोल, अशी चाल मिळेल, त्यांच्याशी बोलून पाहिलं तर ते कोणाची भाषा बोलतील. तर इथे जर आपण ह्या प्रकाराची भाषा बोलत असू, कोणी पाहिलंय, पाहिलं जाईल, नंतर बघू, तर ह्या सगळ्यांनी भांग प्यायली आहे, भांग काळाच्या मायेची.
कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी सब गट आने अड़ी और किस किस ने समझाऊं या कुआ भांग पड़ी. 21 ब्रह्मांडांनी या काळाच्या विहिरीत, या साऱ्या विहिरींमध्ये ही भांग टाकून ठेवली आहे आणि सगळ्यांनी हीच पिऊन ठेवली आहे. आणि हेच ज्ञान ग्रहण आहे. मग स्वर्ग प्राप्ती करीन, MLA बनीन, MP बनीन, गाढव बनून फिर आणि मग बघ काय बनेल तुझं. तर हे ज्ञान तुम्ही फायनल मानावं लागेल. हे काही दुम भाटाचं गीत नाहीये की कधी कुणी गाऊन दाखवेल 2 रोटी मिळवण्यासाठी. नाही, हे समर्थांकडून आलेलं सांगितलेलं ज्ञान आहे. हे फायनल समजून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, आता मार्कंडेय ऋषींची स्थिती बघूयात. आता हे तत्वज्ञान आहे आणि या दासाला परमात्म्याने या मार्गाचा मास्टर बनवून टाकले. आता दासाला वाटतं की तुम्हाला हे ज्ञान द्यावं, आपणही दृढ व्हावं, इतरांनाही समजावण्याचा प्रयत्न करा आणि इथे येऊन त्यांना नाम घ्यायला लावा. आता हे म्हणतात की जसे समाधी लावा. आणि आपण हेही ऐकत होतो की हजारो वर्षांपर्यंत महापुरुष समाधीस्थ राहायचे. हे मन इतकं वस्ताद आहे. तुम्ही कधी बसची वाट पाहत असाल बस स्टँडवर, तुम्हाला हे माहिती तरी असायला हवं की अर्ध्या तासात बस येईल. तरी मग 2 मिनिटांनी उठून असे बघाल, काही आवाज आला तरी. म्हणजे तिथे सुद्धा निश्चिंतपणे बसू देत नाही. आणि हा समाधीत बसू देईल तसे बसू देतो कोणाला? जसे तुम्ही सिनेमा बघायला जात होतात, आता नाही जायचे, तर तिथे 3 तासांचा पत्ता नाही लागत, कारण तिथे नवे सीन्स बघायला मिळत असत. आणि 3 तास असे निघून जायचे. मनाला खुराक असेल जिथे तिथे आरामात टिकून राहते हे. आणि 3 तास संपायचेच लगेच. टाईम बघितला तर 3 तास 10 मिनिटांसारखे वाटले. आता जे हे समाधी लावण्याचे ढोंग करतात यांच्याविषयी सूक्ष्म वेदामध्ये सांगितलंय परमात्म्याने के डंब करें डोंगर चढ़े अंतर झिन्नी झूल और जग जाने बंदगी करे ये बोल सूळ बबूल. जसे हे पाहिले असतील, संत साधू डोंगरावर किंवा किल्ल्यासारख्या उंच जागी बसतील, वृक्षाखाली आणि समाधी असे बसत असत, आसन पद्म लावून. तर दुरून दिसायचे की हा कोण बसलाय. नगरवासी बघायचे की बाबा महात्मा बसलाय, तपस्या करतोय. मग लाईन लागायची माथा टेकण्यासाठी. तर परमात्मा म्हणतात डंब करें. सोंग म्हणजे देखावा करतात, ढोंग करतात, अवडंबर करतात. दंब करें डोंगर चढ़े, डोंगरावर बसतात, उंच जागी बसतात. और अंतर झिन्नी झूल, आत मात्र सगळे दुर्गुण आहेत. आणि जग जाणे भक्ती करे यो बोवे सूल बबूल. आता मार्कंडेय ऋषी जे समाधीस्थ झाले होते, खूप दिवस बसले होते, ते काय पाहत होते, त्यांनी स्पष्ट करून टाकलं होतं की जिथे माझी समाधी होती, जिथे मी डान्स बघत होतो आणि तिथे ब्रह्मलोकामध्ये माझी समाधी पोचली होती, तिथे नाचणाऱ्या इतक्या सुंदर स्त्रिया आहेत, तुझ्यासारखी तर तिथे बंदी नोकर होती त्यांची. तर हे मन असं टिकून राहिलं होतं त्या ऋषींचं. आता जसे पुण्यात्म्यांनो आपल्या शरीरात चॅनेल लागलेत, चॅनेल, हे चॅनेल जे आहेत ते कसे आहेत, जसे कमळ आहेत आपले, चक्र म्हणतात, शरीरातलं चक्र, मूळ चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, यांना कमळ पण म्हणतात संत, आणि मग नाभी चक्र, मग हृदय चक्र आणि कंठातलं कमळ चक्र, आणि मग त्रिकुटी चक्र, त्रिकुटी कमळ. तर हे काय आहेत, असं समजा की एका टेलिव्हिजनच्या चॅनल लागले आहेत. तर जो चॅनेल तुम्ही ऑन कराल, वर्किंगमध्ये कराल, त्या टी व्हीमध्ये ज्या स्थानावरून तो प्रोग्राम रिले होत असेल ते स्थान तर कुठे दुसरे आहे, आणि दिसतंय टी व्हीमध्ये, ॲज इट इज दिसतंय. तर असं या ऋषींनी हठयोग केले. खूप आयुष्य होतं तेव्हा सतयुगात, 1,00,000 वर्षांचं वय होतं, आणि त्रेतामध्ये त्यापेक्षा कमी होत जायचं, 10,000 वर्षांचं वय असायचं, आणि द्वापारमध्ये 1,000 वर्षांचं. प्रारंभी जास्त असायचं, लास्टमध्ये 1,000 अंत होत असायचा.
आणि कलियुगामध्ये ही आपली लास्टमध्ये 20 वर्षांचंच वय राहील. आणि सुरुवात ह्याची अशीच काही शेकडो वर्षांपासून झाली आहे. आता काय झालं, ते काय बघत होते, त्यांचा चॅनेल ऑन झाला होता आणि त्याच्यात काय दिसत होतं, ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात डान्स बघत होता. आणि कधी काही दिसतंय, कधी कुठे झरे दिसत आहेत, कुठे अशी स्वारी जात आहे, कुठे नाच होत आहेत, कुठे झरे वाहत आहेत, हे बघत राहत असतात. तर हे मन टिकेना टिकवले त्यांनी. आता त्यामुळे काय होतं आहे, हे ऋषी लोक त्याबरोबर ओम नामाचा जप करत असत. तर ह्या ओम नाम जपाने आणि या हठयोगामुळे काय होईल, ओम नाम जपामुळे मार्कंडेय ऋषी ब्रह्मलोकात जातील, कारण की त्यांची ब्रह्मलोकापर्यंत साधना होऊन चुकली होती. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत सगळे लोक पुनरावृत्तीमध्ये आहेत. तिथे गेलेल्यांना सुद्धा जन्ममृत्यू असतो. आता मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला मोक्षदायक मानत होते, सगळ्यात उत्तम मानत होते. त्यापासून त्यांना सुद्धा काही नाही मिळालं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत हा निष्कर्ष दिला आहे की जो कोणी साधक जी साधना करत असेल तो आपल्या साधनेला पापनाशक मानून बसलाय. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय गीताजीने, ह्या प्रकारची वास्तविक माहिती, धार्मिक अनुष्ठानांची माहिती, साधनेची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या मग 34व्या श्लोकात सांगितलं की ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करण्याने, विनम्र होऊन कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न करण्याने तो तत्वज्ञानी दर्शी ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. त्यांना विचार जाऊन, ते गीता ज्ञानदात्याला सुद्धा माहिती नाहीये. तर हे मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला उत्तम मानत होते. आता परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाने, त्या मापाने मापून बघितलं. त्यांनी काय सांगितलंय, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण ध्रुवराया, विष्णुनाथ के लोक को जाके तू फिर भी वापस आया. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनसरा सैनी. आपण कुठून आलात? नवी मुंबई, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? संत रामपालजी गुरु महाराजांच्या दयाने मी चांगल्या कंपनीत क्वालिटी ॲनालिस्ट आहे, BPOमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी गुरु महाराजांची नामदीक्षा मी 7 सप्टेंबर 2014ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी गुरु महाराज जी नामदीक्षा घेतल्यापूर्वी मी सगळ्या देवी देवतांची भक्ती करायची. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण हिंदू धर्मामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, हीच साधना आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी आता असं थोडक्यात सांगते की जी माझी सासू आऊ होती, त्यांची तब्येत खूप बिघडलेली होती. आम्ही खूप डॉक्टरकडे घेतले, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेतले आणि तरीही त्यांचा काय आम्हाला बेनिफिट भेटला नाही. नंतर आम्ही सगळे देवी देवतांची पण उपदेश घेतली आणि प्रार्थना केली, पण काहीही फरक पडला नाही. असं झालं की सासू आऊचे भाऊ हरियाणामध्ये राहायचे. त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना घेऊन इकडे या आणि बरवाला आश्रममध्ये नामदीक्षा घ्यायला सांगा. जेव्हा नामदीक्षा त्यांनी घेतली त्याच दिवशीच रात्री त्यांना खूप चांगली झोप आली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांना कुठलाही त्रास नाही आहे. ते सासू आऊ आमची मुंबई घरात आल्यावर दररोज सत्संग लावायची आणि सत्संग ऐकता ऐकता आम्हाला पटलं की परमात्मा कोण आहे आणि आपल्याला हे माणूस जन्म जे भेटला आहे ते दररोज नेहमीचे काम करतायत,
तशासाठी भेटलं नाही आहे. आपलं उद्देश आहे की आपल्याला इकडे मोक्ष भेटलं पाहिजे. मी निर्णय केला, मी आणि माझे मिस्टरांनी निर्णय केला की आम्ही आता नामदीक्षा घेणारच. मग आम्ही गेलो संत रामपालजी गुरु महाराजांच्या आश्रमात बरवालामध्ये आणि नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की व्यवसायाने आपण एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक उच्च पदावर आज आपण काम करत आहात आणि आज जर बघितलं तर कॉर्पोरेट लाईफ आणि भक्तिमार्ग ह्याचं मिलन हे अगदी दुर्लभ आहे. तर आपण असं असतानासुद्धा आपल्याला असं काय ज्ञान मिळालं की आपण जे कॉर्पोरेट लाईफमध्ये आज जर बघितलं तर पार्टी करणे, त्याचप्रमाणे जे मोठमोठे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये जाणे, तर आपणसुद्धा एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत आहात, कार्यरत आहात आणि असं असतानासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कशा काय वळालात? कॉर्पोरेट लाईफमध्ये बघा आमचा मेन उद्देश असते की आपण तिकडे जाऊन पैसे कमवू आणि आपल्या घरातले जे डेली लाईफचे जे पैसे हवे ते कमवू. आणि उद्देश आपला हे नाही आहे की आपण पार्टी करू, हे आनंद करू, कारण ते फक्त थोड्या वेळाचे आहेत. तो आज तुम्ही पार्टी केली तर तुम्हाला उद्या असं वाटेल की अरे आज मी दुःखी आहे. जेव्हा मी सत्संग ऐकले तर तेव्हा मला कळलं की तत्त्वज्ञान आणि परमात्मा ज्ञान काय आहे. आत्मज्ञान कळलं, आत्मज्ञान मी कोण आहे, कुठून आली आहे आणि माझा उद्देश काय आहे. आणि परमात्मा ज्ञान खरं संत कोण आहे आणि परमात्मा कोण आहे यांची ओळख झाली. म्हणून मला असं कधीही वाटलं नाही की कॉर्पोरेट लाईफमध्ये आम्ही पार्टी करायची. मला जास्त आनंद सत्संग ऐकून, सेवा करून, भक्ती करून, सिमरन करून येते. जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज हे खरे गुरु आहे किंवा पूर्ण गुरु आहेत. आज जर आपण बघितलं तर आज दुनियाभरामध्ये बरेचसे संत आहेत, लाखोच्या संख्येने उपलब्ध असतील आणि ते स्वतःलासुद्धा तत्वदर्शी किंवा पूर्ण गुरु म्हणतात आणि त्यांचे करोडोच्या संख्येने आज अनुयायी उपलब्ध आहेत. तर समाज म्हणजे असा निर्णय कसा घेऊ शकेल की खरा गुरु कोण आहे, पूर्ण संत कोण आहे? समाजाला एक पडलेला प्रश्न आहे, कारण कोणाकडे जावे त्याने. तर समाज निर्णय कसा घेऊ शकेल की पूर्ण गुरु कोण आहे आणि आपण कुठल्या गुरुची भक्ती करायला हवी? ते अगदी तुम्ही बरोबर सांगितले की आता निर्णय करणं हे खूप डिफिकल्ट झालं आहे, कारण खूप संत आहेत आणि मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हतं की मी गुरुजींची नामदीक्षा घेणार आहे. पण मी जेव्हा गुरुजी संत रामपालजी गुरु महाराजांचे सत्संग ऐकलं आणि ते प्रूफ दाखवायचे, गीता अध्यायामध्ये काय लिहिलं आहे, वेदमध्ये काय लिहिलं आहे, पुराणमध्ये काय लिहिलं आहे, ते मी रिलेट करू शकत होती जे मला प्रश्न यायचे. तर मी असं विचार करते की जर सगळ्यांनी हे सत्संग ऐकलं आणि दुसऱ्या संतांची पण सत्संग ऐकले तर त्यांना हे डिफरन्शिएट करता येईल की काय ट्रू ज्ञान आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला किंवा बघितला, त्याचप्रमाणे अन्य साधू संतांची सुद्धा त्यांनी सत्संग किंवा लिटरेचर जे असेल ते जर वाचले किंवा बघितले तर तो समाज आज तुलना करू शकतो आणि त्याला लक्षात येऊ शकतं की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जे ज्ञान देत आहेत ते शास्त्रोक्त आहेत, गीतेवर आधारित आहे, वेदांवर आधारित आहेत आणि शास्त्रप्रमाण आहेत. म्हणून किंबहुना ते समाज निर्णय घेऊ शकतो की खरा संत कोण आहे, पूर्ण गुरु कोण आहे. आणि आपणसुद्धा त्या अध्यायातून आपण गेलात आणि आपण आज संत रामपालजी महाराजांना गुरु म्हणून स्वीकारलं आहे आणि त्यांची भक्तिविधी आपण करत आहात. तर असं असताना आपल्याला या भक्ती साधनेमुळे किंवा जो काही मंत्र आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दिला त्या मंत्राच्या जोरावर आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी गुरु महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर मला खूप बेनिफिट्स भेटले आहेत, लाभ भेटले आहेत. जसे की पहिल्या दिवशीच मी रात्री बरोबर झोपली. मी रात्री झोपताना मला असं घाबरं वाटायचं की काय, मला रात्री अंधार पाहून मला घाबरं वाटायचं. पण गुरुजींची नामदीक्षा घेतल्यानंतर मी आता आनंदाने झोपते, मला काही भीती नाही. मला नेहमी असं वाटतं की गुरुजी माझ्यासोबतच आहे, आता पण माझ्यासोबतच आहे. हे मला लाभ भेटला आणि घरात तर अनेको लाभ भेटले. जसे की माझे मिस्टर यांनी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्याच ते आल्यावर घरी त्यांना प्रमोशन भेटले जॉबवर. मग थोड्या दिवसांनी आम्ही 4 व्हीलर घेतले आणि आता हा दुसरा बेनिफिट असं झाला की एकदा पूर आलेला, माझे ससूर आणि माझे मिस्टर 2 तास बाईकवर अटकले होते. त्यांना काही वाट भेटत नव्हते. तर त्यांनी गुरुजींची प्रार्थना केली की गुरुजी प्लीज आम्हाला मार्ग दाखवा, आम्ही इकडे उभे नाही राहू शकत, एवढे जोरात पाऊस होत होती. तेवढ्यात एक ऑटो रिक्षा आली आणि ऑटो रिक्षावाल्याने त्यांना सांगितलं की एक काम करा, तुम्ही जरा मागे जा आणि तिकडे रस्ता एकदम साफ आहे, तुम्ही आरामात पोहोचेल. त्यांनी ते मार्ग घेतलं आणि ते 40 मिनिट्समध्ये उलवे आमच्या घरी पोचले. ते एवढा मोठा लाभ झाला. नंतर एक अजून लाभ झाला माझ्या मिस्टरांना की ते कार ड्राईव्ह करत होते आणि ड्राईव्ह करताना त्यांना असं दिसलं की ते एक ट्रक बाजूने जात होतं, ते ट्रक आहे ना त्यांच्यावर पडणार आहे. त्यांनी मंत्र सुरू केली. मंत्र सुरू करताच ते ट्रक आहे ना दुसरीकडे पडली
असे अनेको लाभ झाले. माझी घरात माझी मुलगी आहे 9 वर्षाची. तिला जसे ती 3 वर्षाची झाली तिने गुरुजींची नामदीक्षा घेतली आणि ती आता आपल्या अभ्यासात असो की दुसऱ्या कार्यात असो ती एकदम पुढे आहे. तर गुरुजींची नामदीक्षा आमच्या घरात सगळ्यांनी घेतली आहे आणि सगळ्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सगळं काही स्थिती प्रॉपर आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्या परिवारामध्ये खुशाली आहे, बरकत आहे, शारीरिक स्वरूपात, मानसिक स्वरूपात, आर्थिक स्वरूपात. या सगळ्या गोष्टीतून मला हे विचारायचं आहे की बराचसा हा समाजामध्ये जो दुःखी समुदाय आहे, जो भक्तिमार्गासाठी आज दरदर भटकत आहेत किंवा त्यांना जे काही त्यांचे संकट आहे, त्यांना जे काही दुःख आहे, काही रोग आहे, काही व्यसन आहे, त्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे. तर असा समाज आज सद्भक्तीसाठी आज म्हणजे भटकत आहे. तो सद्भक्ती कशी त्याला मिळू शकते, त्यासाठी तो इकडे ना तिकडे या साधू संतांकडे, ह्या देवी देवतांकडे, ह्या मंदिरात जात आहेत. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी तर हे रिक्वेस्ट करू शकते, प्रार्थना करू शकते की तुम्ही संत रामपालजी गुरु महाराजांचा सत्संग ऐका आणि जाणून घ्या की खरे संत कोण आहेत आणि नामदीक्षा घ्या. जर आज समाजाने आपल्या आव्हानाला साथ घातली आणि त्यांनासुद्धा वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी गुरु महाराजांची नामदीक्षा घेणं अगदी सोपं आहे. जेव्हा आपण सत्संग पाहतात TV वर, तिकडे एक नंबर फ्लॅश होते. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला जवळपासचे ॲड्रेस दिले जातील. तिकडे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात आणि ते एकदम निःशुल्क आहे. आणि संत रामपालजी गुरु महाराजांचे ॲप आहे, त्या ॲप जर तुम्ही व्हिजिट केलं आणि तिकडे कॉन्टॅक्टवर गेले तर तुम्हाला कळेल की कुठून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. दुसरे की फेसबुक आहे, यूट्यूब आहे आणि इंस्टाग्राम, ट्विटर, वेरियस सोशल मीडिया चॅनल्स आहेत. तिकडे जर तुम्ही नाम गुरुजी संत रामपालजी गुरु महाराज टाईप केलं तर तुम्हाला डिटेल्स भेटेल की कसे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की आपण एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कार्यरत आहात आणि आजच्या जर घडीला जर बघितलं तर कॉर्पोरेट लाईफ ही एकदम अशी वेगळी लाईफ आहे आणि जेथे जो आहे एन्जॉयमेंटला जास्त महत्त्व दिलं जातं. खाणंपिण्यामध्ये जे आहेत जसं की मांस भक्षण करणे, ड्रिंक्स करणे, प्रामुख्याने ह्या गोष्टी बघाव्यास मिळतात. आणि आपण संत रामपालजी महाराजांचे अनुयायी बनले आहात आणि जी सद्भक्ती आज करत आहात त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत ते फॉलो करत आहात. तर आज जर आपल्याला 1 लाख रुपयाची ऑफर दिली आणि असं सांगण्यात आलं की आपण जे आहे नॉनव्हेज जे मांस भक्षण करावं, असं तुम्हाला जर आज आम्ही चॅलेंज केलं तर तुम्ही ते करू शकाल का? त्यासाठी त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये निश्चितच देऊ. मी जसं सांगितलं की गुरुजी माझ्यासोबतच असतात नेहमी. तर जर कोणीही मला असं ऑफर केलं तर मी घेणार नाही आहे. आणि मी नाही, कोणीही जे गुरुजी संत रामपालजी गुरु महाराजांची नामदीक्षा घेतली आहे ते हे ऑफर स्वीकारणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की आपलं तत्त्वज्ञान काय, परमात्म ज्ञान काय आणि आत्मज्ञान काय. आणि हे आत्मज्ञान झाल्यानंतर मला आणि ज्याने नामदीक्षा घेतली आहे ते स्वप्नात सुद्धा असं विचार नाही करणार. कारण त्यांना माहिती आहे की आपला उद्देश काय आणि जर आम्ही नामखंड केलं तर आपली काय दुर्गती होणार आहे. कारण आमचं मोक्ष हेच आपला उद्देश आहे आणि या उद्देशासाठीच आपल्याला हे माणूस जन्म भेटला आहे. तर मी काय कोणीही नाही करणार. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.